रायगड जिल्हा परिषदेचं गुणवत्ताधारक शिक्षण गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण आता आहोत रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील दुर्गम अशा भागात घोडेगुम या गावामध्ये. येथे आहे रायगड जिल्हा परिषदेची घोडेगुमची माणगाव तालुक्यातील शाळा. या शाळेमध्ये आपण आता साधारणपणे पाहिलं तर आत्ता वाजलेले आहेत 3:30. तुम्ही पाहू शकता की 3:30 वाजलेले आहेत. यावेळेला खरं तर शाळा चालू असणं अपेक्षित असतं. शाळा जी आहे ती शाळा असते सकाळची 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तिचा टाईम असतो. पण आपण पाहिलं तर आता ही शाळा बंद आहे. आपण पाहू शकता की या शाळेमध्ये लॉक लावलेले आहेत, कुलूप या शाळेला ठोकलेलं आहे. या शाळेमध्ये 3 विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण घेतात अशा पद्धतीची गावकऱ्यांकडनं आपल्याला माहिती मिळालेली आहे. परंतु येथे आल्यावरती आपल्या निदर्शनास येते की पूर्ण शाळेला कुलूप आहे. रायगड जिल्हा परिषद घोडेगुमच्या या शाळेमध्ये जर पाहिलं तर आजचे पंचांग देखील लिहिलेले आपल्याला पाहायला भेटते. तुम्ही पाहू शकता की आजचा वार सोमवार दिनांक 27/7/2026 तारीख टाकलेली आहे. आणि शिक्षक आपण जर पाहिलं तर 3:30 वाजता, पुन्हा एकदा तुम्ही वेळ बघा, वेळ या मोबाईलमध्ये 3:31 झालेले आहेत. या वेळेमध्ये शिक्षक इथे नाही आहेत. तर नक्की शिक्षक या शाळेमध्ये का या वेळेमध्ये नाही आहेत? एकीकडे जर विद्यार्थी आले नाही तरी शिक्षकाने शाळेमध्ये असणं गरजेचं असतं. विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढवायची, विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीचं शिक्षण द्यायचं. पण शिक्षकच जर शाळेमध्ये येत नसतील तर या विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढणार कुठून आहे? दुर्गम भागातील हे जे विद्यार्थी असतात यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सरकार विविध योजना घेऊन येते. जर शिक्षकच या शाळेमध्ये नसतील तर ही खूप निंदनीय बाब आहे. आपण जर पाहिलं तर या शाळेची जी अवस्था आहे, आपण भिंती पाहू शकतो या शाळेच्या, पूर्ण शेवाळा आपल्याला त्या मीटरच्या इथे देखील आलेलं पाहायला भेटत आहे. एक चांगल्या पद्धतीची रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या असतात त्या आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये दिसतात. परंतु या शाळेमध्ये आल्यानंतर आपल्याला दिसतंय की मुलांच्या खेळण्यासाठी जे गार्डन उभारण्यात आले, साधारणपणे जे पाळणे लावण्यात आलेत किंवा घसरगुंडी लावण्यात आले, त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आपल्याला पाहायला भेटते. तसंच आपण शाळेचा परिसर पाहिला तर अतिशय परिसर चांगला आहे. आणि शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे ते शाळेच्या आपण गेटमधनं एंट्री करताना शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला दिसतो. त्याच्याच बाजूला आपण ज्या वेळेला येतो तेव्हा शाळेचे स्वच्छतागृह जे आहेत ते स्वच्छतागृह दिसतात. परंतु खूप जी अवस्था आहे या स्वच्छतागृहांची ती खराब झालेली आपल्याला पाहायला भेटतात. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्वच्छतागृह चांगल्या पद्धतीचे पाहिजे अशा पद्धतीने सांगितलं जातं. परंतु हे स्वच्छतागृह जर आपण पाहिले तर ह्याची अवस्था खूप बिकट झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि महत्त्वाचा मुद्दा की जर शिक्षकच या शाळेमध्ये वेळेवरती येत नसतील आणि जी शाळेची वेळ आहे त्या वेळेमध्ये शिक्षकच जर गैरहजर असतील तर विद्यार्थी नक्की त्या शाळेत येणार तरी कसे, असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. शक्ती न्यूज मराठीसाठी प्रतीक मोरे, रायगड.